कोणतीही गोष्ट खात असाल तर ती खाण्यापेक्षा पचविणे अधिक महत्वाचे. आयुर्वेदामध्ये जाठर सांगितला गेलेला आहे. अग्नी कसा आहे त्यावर तुम्ही खाल्लेले अन्न पचते की नाही पचत हे अवलंबून असते. जर तुम्ही कुठलेही कॅल्शियम किंवा आयर्न सप्लिमेंट घेत असाल परंतु तुमची पाचन शक्ती जर कमी असेल तर याचं शरीरात पाचन होऊन ऍब्सॉर्प्शन होऊच शकत नाही. हे वर्णन फक्त आयुर्वेदामध्येच केलेले आढळून येते. अग्नी हे सप्तधात्वाग्नी आणि पाचकाग्नी असे वर्णन केले गेलेले आढळतात. पाचकाग्नी जर चांगला असेल तर तुमचे उत्तरोत्तर धातूंचे पोषणही चांगले होते आणि धात्वाग्नी देखील चांगला राहतो. म्हणजेच तुमचा जाठराग्नी कसा आहे त्यावरच तुमचे पचन अवलंबून आहे. म्हणून जाठराग्नी नेहमी प्रदीप्त असणे गरजेचे आहे. पचनावरच अनेक गोष्टी अवलंबून असतात, जसे की झोप चांगले लागणे, सकाळी उठल्याबरोबर पोट साफ होणे, ब्लोटिंग, ऍसिडिटी, गॅसेस असे त्रास न होणे, हे सगळं पचनावर अवलंबून असतं. त्यामुळे पचन योग्य असणे आणि जाठराग्नी उत्तम असणे आवश्यक आहे. अशीच आयुर्वेदिक माहिती जाणून घेण्यासाठी डॉक्टर आम्रपाली आयुर्वेद वेलनेस सेंटरला फॉलो करायला विसरू नका.